नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. सांख्ययोग. सम अधिक ख्या, संख्यायुक्त बोलणारे, ज्ञानयुक्त बोलणारे, सिद्धांत ज्ञान सांगणारे, एकात्मतेचा अभ्यास करणारे जे होते, जे असे थोर विद्वान होऊन गेले, त्यांना सांख्य म्हणत होते. आणि या सांख्याने जे तत्वज्ञान सांगितले त्याचाच या भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायामध्ये उल्लेख आहे. मरणाची अपरिहार्यता. सगळ्यात अटळ गोष्ट काय आहे आपल्या जन्मातली? एक वेळ आता बघा ना, एखादी व्यक्ती, एखादा लहान बाळ जन्माला आल्यावर आपल्याला सांगता येत नाही. भविष्य जरी आपण वर्तवत असलो तरी हा पुढे होऊन किती शिकणार आहे, काय इंजिनियर होणार आहे का डॉक्टर होणार आहे, याचं लग्न होणार का, याला किती मुलं होणार, काही माहिती नसतं किंवा ते आपण ठामपणाने सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र अगदी म्हणजे अगदी निश्चित आहे की याला मृत्यू आहे. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहे. गदिमाने तर म्हटलंय, जीवा संगे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खरंच आहे ना, आपण किती पराधीन आहोत. आपण किती गप्पा मारतो, मी असा, मी तसा, मी इतका मोठा, मी विद्वान, मी सुंदर, मी श्रीमंत. काहीच उपयोग नाही. मृत्यू पुढे ही सगळी बडबड किंवा हा सगळा अभिमान, हा सगळा गर्व अगदी निघून जातो. म्हणजे कुठे काहीच त्याचं उरत नाही असंही म्हटलेलं आहे. कारण ही मृत्यू हा सगळ्यावर एक उतार आहे असंही म्हणता येईल. कारण मृत्यू आपल्याला प्रत्येकाला अटळ आहेच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान आणि पाश्चात्यांचं तत्वज्ञान ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. भारतीय असं मानतात की मी आत्मा आहे आणि मला या आत्म्याला राहण्यासाठी हा देह प्राप्त झालाय. आणि पाश्चात्य म्हणतात की मी देह आहे आणि जसं मला हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, तसा एक आत्मा आहे. कुठलं तत्वज्ञान बरोबर का चूक हा आता आपला मुद्दा नाहीये. पण आत्म्याचं राहण्याचं हे घर आहे आणि म्हणून आत्म्याला म्हटलेलं आहे देही. शरीराला म्हटलं आहे देह आणि आत्म्याला म्हटलेलं आहे देही. देहात राहणारा, देह ज्याच्या मालकीचा आहे तो देही असंही म्हटलेलं आहे. हे सगळं करत असताना आणखी काही लोक मात्र, अगदी भारतीय तत्वज्ञानामध्ये सुद्धा काही लोक मात्र या आत्म्याला फारसं न मानणारे किंवा देहाला सर्वस्व मानणारे सुद्धा 4 पंथ आहेत आपल्याकडे. म्हणजे चार्वाक बौद्ध आहे, लोकायत आहे, चार्वाक आहेत आणि तार्किक आहेत. हे सगळे बुद्धीवर आधारित किंवा बुद्धीच्या आधाराने त्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगू का, आत्मा हा बुद्धीने सुद्धा सापडत नाहीच. तुम्ही फार बुद्धिमान आहात, फार ग्रंथ वाचलेत, फार PhD वगैरे केलंय, फार अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला तो आत्मा सापडेल असं नाहीच. उपनिषद तर म्हणतात, अयम आत्मा न प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन. खूप बुद्धी आहे, खूप ऐकलंय, खूप वाचलंय म्हणून मिळेल का? नाही ना, असं तो भेटतच नाही. यम एष वृणुते तेनहि तस्य लभ्यः. तो ज्याला निवडतो त्यालाच तो भेटतो असं हे तत्वज्ञान आहे. आणि इथे आपण आता मृत्यूचा विचार करतोय. अर्जुनाचा जो शोक आहे ना तो अस्थायी आहे, चुकीचा आहे. कारण इथे म्हटलेलं आहे की अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. कोणाच्याही मृत्यूनंतर मला हे नेहमीच आठवतं, कोणाचाही आपल्या जवळचा मृत्यू झाल्यानंतर हा श्लोक अतिशय अंजन घालणारा आहे डोळ्यात. बघा, विचार करा, 100 वर्षापूर्वी तुम्ही होतात का मी होते? आपण दोघंही नव्हतो. 100 वर्षापूर्वी तुम्हीही नव्हतात, मीही नव्हते. पण नव्हतोच का? असू सुद्धा ना, कदाचित वेगळ्या रूपामध्ये असू किंवा अव्यक्त रूपामध्ये असू. अशा आत्ता जसे दिसले तसे तुम्ही आम्ही नव्हतो. म्हणजे कुठल्या रूपात होतो तर अव्यक्तामध्ये होतो.
आणखीन 100 वर्षांनी तुम्ही आम्ही भेटणार आहोत का? नाही भेटणार, कारण पुन्हा आपण अव्यक्ताकडे जाणार. म्हणजे हा प्रवास जो आहे आत्म्याचा तो अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे आहे. आणि मध्ये काही वर्ष, फक्त काही वर्ष, काही 60, 70, 80, 100 जी काही वर्ष आपलं आयुष्य असेल तेवढेच आपण व्यक्त दशेमध्ये आहोत. इतकंच आयुष्य आहे. म्हणजे या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचं माझं आयुष्य किती आहे? 70, 80, 100 वर्ष फार तर. या एवढ्याशा भागाबद्दल किती खेद करायचा, किती शोक करायचा, किती दुःख करायचं. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. खरंच आहे, या आपल्याला शोक करायचा काही अधिकारच नाही. आणि आपण शोक करून 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 कशाचा करतो? तर तो देहाचा करतो. या अव्यक्त देहाचा, अव्यक्त आत्म्याचा काही आपण शोक करत नाही, कारण तो आत्मा अमरच आहे हेही माहिती आपल्याला. मग आता पुढे म्हणतायत आणखीन त्याच्याबद्दल फार सुंदर तत्वज्ञान सांगितलंय की कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. हे तत्वज्ञान ज्याला कळलंय, हा आत्मा अमर आहे हे ज्याला कळलंय, तो कुणाचा बरं घात करेल, कुणाचा बरं नाश करेल, आणि कोण बरं त्याला मारू शकेल? हे शक्यच नाहीये. त्यामुळे अथ चैनं नित्य जातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुम अर्हसि. अर्हसि म्हणजे योग्य असणे, आणि न अर्हसि म्हणजे हे करणं तुझं योग्य नाही. या उपदेशामध्ये वारंवार नैवं शोचितुम अर्हसि, न त्वं शोचितुम अर्हसि, नानु शोचितुम अर्हसि असं अनेक वेळा आलंय. हे अनेक वेळेला कशासाठी आलंय? कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पटवून सांगितली तर ती कदाचित पटू शकते. विवरलेची विवरावे, पुन्हा पुन्हा सांग. आणि अध्यात्म ज्ञान असं आहे की मनावर पटकन ठसतच नाही. जेव्हा ते पुन्हा पुन्हा वारंवार सांगितलं जातं तेव्हाच त्याचा थोडासा तरी आपल्याला आकलन होण्याची शक्यता असते. भगवंत म्हणतायत मृत्यू म्हणजे आहे तरी काय? तर खरं म्हटलं ना तर आपणही विचार करायला पाहिजे. जन्म म्हणजे काय आहे आणि मृत्यू म्हणजे काय आहे? तर जन्म म्हणजे पंचमहाभूतांची एक मोळी बांधलेली आहे. पंचमहाभूतांचं एक सगळं गाठोडं तयार केलंय आणि त्याच्यावरनं ह्या त्वचेचं आवरण घातलंय, हाच आपला जन्म आहे. आणि मृत्यू म्हणजे काय आहे? तर मृत्यू म्हणजे ह्याच पंचमहाभूतांचं विघटन आहे, डिकम्पोजिशन आहे. म्हणजे ही पंचमहाभूत मृत्यूनंतर काय होतं? एक तर देहाला जाळतात तरी किंवा पुरतात तरी. दोन्ही गोष्टीमध्ये हा देह असाच्या असा तर राहतच नाही. पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतं, आप तत्व आपामध्ये, तेज तेजामध्ये, वायू वायूमध्ये आणि आकाश आकाशामध्ये विलीन होतं. मग यात जर का पंचमहाभूतांपासूनच बनलेला हा देह त्यांना परत केला तर त्याचा शोक कशाला करायचा? त्याचा शोक करायचाच नाही, कारण देहाला 6 विकार आहेतच. कुठल्याही या दृश्य गोष्टीला 6 विकार आहेतच. म्हणजे बघा कुठले 6 विकार आहेत? अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे 6 विकार प्रत्येक देहाला आहेत. अस्ति म्हणजे काय आहे? तर अस्तित्व, असणे. असणे काय आहे? तर बघा जन्मापूर्वी आपल्याला अस्तित्व होतं का? तुमच्या जन्मापूर्वी अस्तित्व होतं का? असेल ना, अस्तित्व होतं. कुठल्या वेगळ्या रूपात होतं, वडिलांच्या मध्ये असेल, आईमध्ये असेल, पण आपलं अस्तित्व होतं. अल्प प्रमाणात असेल, अगदी बिंदू रूपाने असेल, पण अस्तित्व होतं. जेव्हा जन्म होतो तेव्हा जायते, आधी अस्ति मग जायते म्हणजे उत्पन्न होतो, तयार होतो, निर्माण होतो, जीव जन्माला येतो. मग काय होतं नंतर? विपरिणमते, त्याच्यामध्ये बदल घडत जातात. अगदी दवाखान्यातलं बाळ सुद्धा असतं ना, त्याच्यामध्ये रोज बदल होतात. कधी त्याचे डोळे निळे दिसतात, कधी धारे दिसतात, कधी काळे दिसतात, कधी आजोबांसारखा दिसतो, कधी वडिलांसारखा दिसतो, कधी आईसारखा दिसतो. हे सगळं घडत असतं. म्हणजेच विपरिणमते, जन्मलेला जे बाळ असतं ते रोज रोज थोडं 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 बदलत जातं. मग हळूहळू काय होतं? ते वर्धते, वाढायला लागतं. कुठपर्यंत वाढतं? वाढतं वाढतं वाढतं, मग रांगायला लागतं, बसायला लागतं, चालायला लागतं, बोलायला लागतं. हे होतच. पण
पण वाढत असताना कुठपर्यंत वाढेल तर त्याच्या एका ठराविक वाढीच्या वयापर्यंत ते वाढेल. मग काय होतं, मग हे वर्धते झाल्यानंतर एक ठराविक वयानंतर ते अपक्षीयते, त्याचा पुन्हा ऱ्हास व्हायला लागतो, इंद्रिय शिथिल व्हायला लागतात आणि मग शेवटी काय आहे, विनश्यती. अपक्षीयते, इंद्रिय शिथिल होतात, म्हातारपण येतं, वार्धक्य, काही दुरवस्था होते आणि शेवटी काय होतं तर नाश होतं प्रत्येक देहाला. तुमचा देह अतिशय सुंदर असू दे, कुरूप असू दे, दुर्बळ असू दे, सशक्त असू दे, हे 6 विकार प्रत्येक देहाला आहेतच. आणि अर्जुना, तू शोक कशाचा करतोयस? याचा शोक करतोयस, या देहाचा, की जो नक्की नाशिवंत आहे, जो नक्की संपणार आहे, याचा तू शोक करू नकोस. कारण सांगितलेलं आहे, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. असत गोष्टीला कधीही भाव नसतो, अस्तित्व नसतंच. असत गोष्ट ही संपणारीच आहे आणि सत गोष्ट तुम्ही संपायची ठरवली तरी संपवता येणार नाही. सत गोष्टीला कधी अभाव नाही आणि असत गोष्टीला कधी भाव नाही. अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्जुना, तू शोक कशाचा करतोयस? आता हे सगळं भगवंत त्याला इतक्या परोपरीने सांगतायत. कशासाठी? तर त्याचा शोक नाहीसा व्हावा, त्याचा मोह नाहीसा व्हावा आणि त्यांनी युद्धासाठी प्रवृत्त व्हावं म्हणून हे सांगतायत. पण हे सांगत असताना पुन्हा भगवंत म्हणतायत की हा कसं हे या राहतोय कुठे? देही नित्यमवध्योयन्ते हे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. हा देही कोण आहे? तर आत्मारूप चैतन्य आहे, हा देही आहे. तो कुठे कुठे राहतो? तर तो सगळ्या देहामध्ये राहतो. फक्त माझ्याच देहात आहे असं नाही, किंवा तुझ्या देहात आहे असंही नाहीये. तो हत्तीत जेवढा आहे तेवढाच तो मुंगीत सुद्धा आहे. तो बेडकात जेवढा आहे तेवढाच तो फुलपाखरामध्ये पण आहे. डायनासोरमध्ये आहे तसाच तो हत्तीमध्ये सुद्धा आहे, किंवा अगदी नाजूकशा एखाद्या अळीमध्ये सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आत्मा सर्वगत आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. तू हे ओळख अर्जुना, आणि या देहाचा व्यर्थ शोक करू नकोस. आत्मा असा आहे, सर्वगत आहे, सगळ्यांना चैतन्य देणारा आहे, हे तर खरंच आहे. पण आणखीन एक गमतीची गोष्ट अशी आहे की आत्म्याला लिंग नाहीये. आत्मा काही पुल्लिंगी नाही आणि स्त्रीलिंगी पण नाही, किंवा मोठाही नाही, छोटाही नाही, किंवा तो तरुणही नाही, तो म्हाताराही नाही. तुमचे माझे देह म्हातारे होतील पण आत्मा नाही बरं का म्हातारा होत. एकनाथ महाराजांनी तर गमतीने असं म्हटलेलं आहे की पुरुषाचा तो आत्मा आणि स्त्रीची ती आत्मी असं काही नसतं. इथे पुल्लिंग नाही, स्त्रीलिंग नाही, लहान नाही, तरुण नाही, आत्मा फक्त आहे. तो काही करतही नाही, तो तुम्हाला काही मदतही करत नाही, पण तो असल्याशिवाय तुमच्या सगळ्या क्रिया व्यर्थ आहेत. त्यामुळे तो देहात राहतो. आणि देह कसे आहेत? सगळेच देह आहेत, ते नाशिवंत आहेत. पण या नाशिवंत देहामध्ये राहणारा तो आत्मा मात्र अविनाशी आहे. आकाशाचे तुकडे करता येतात का आपल्याला? हे तुझं आकाश आणि हे माझं आकाश असं म्हणता येईल का? किंवा हे आमचं आकाश आहे, हे इथपर्यंत ही हद्द आहे ना, ही आमचं आकाश आहे आणि ती पलीकडचं तुमचं आहे, असं काहीच करता येत नाही. आकाशाचे जसे तुकडे करता येत नाही, तरी सुद्धा आपण कल्पनेने घटाकाश, मठाकाश, चिदाकाश असं म्हणतच असतो. पण वस्तुतः आकाश, एखादा इथे रिकामा कलश घेऊन कोणी व्यक्ती आली तर या खोलीतलं आकाश वाढलं का एका घटाने? नाही, पण ते होतच आधी. तसाच आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म, आकाशापेक्षा सुद्धा व्यापक असा हा आत्मा सगळीकडे भरून राहिला आहे. पण मात्र तो ज्या देहात राहतो तो मात्र कसा आहे? अविभक्तं विभक्तेषु. देह विभक्त आहे. हा गोरा आहे, तो काळा आहे, हा श्रीमंत आहे, तो गरीब आहे, हा सुंदर आहे, तो कुरूप आहे, अशा आपण त्याला विभक्त भेदयुक्त दृष्टीने आपण बघत असतो. पण आत्मा कसा आहे असं विचाराल तर तो अभेद आहे, अविभक्त आहे. आणि अशा अविभक्त आत्म्याची तू त्याला मारता येणारच नाहीये, तर त्या विभक्त देहाचा तू शोक तरी कशाला करतोस? असंच एक म्हटलेलं आहे, भूमीचे तुकडे करतायत. भूमीचे तुकडे कुणी केले? त्या परमेश्वराने नाही केलेले, ते आपण तुकडे केलेले आहेत. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती,
तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, तू हिंदू बने या ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. आम्ही तुकडे करण्यात फार पटाईत आहोत. आम्ही भेदामध्ये फार हुशार आहोत. हा आमच्या जातीचा नाहीये, तो आमच्या जातीचा आहे, हा जवळचा आहे, तो लांबचा आहे. पण आत्मा तसा नाहीये. आत्मा सगळ्यांचा सारखाच आहे. जसं मला दुःख होतं ना चिमटा काढल्यावर, तसं दुसऱ्यालाही दुःख होतं. आत्मौपम्य दृष्टी ह्याचा विषय पुढे येणारच आहे. आत्ता आपण बघतोय आत्मा कसा समान आहे, सर्वगत आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. आणि तरी सुद्धा आपण मात्र त्याच्यामध्ये भेदभाव करतो. तू जो शोक करतोयस ना अर्जुना, तो देहासाठी आहे आणि देह हा नाशिवंत आहे. त्यामुळे तू शोक करणं बिलकुल योग्य नाहीये. ते आत्मस्वरूप आहे, ते विश्वात्मक आहे, अवध्य आहे, अवयवरहित आहे, निष्कल आहे, नित्य आहे. त्यामुळे त्याचे तुकडे तर करताच येणार नाहीत. असा आत्मा जो आहे तो त्याला तू जाणून घे. आणि एकदा जाणून घेतलंस की तू ह्या दुःखापासनं, या सगळ्या गोष्टींपासनं नक्कीच तू बाजूला होशील आणि तुला त्याचा शोक वाटणार नाही. असं म्हणून भगवंतांनी आणखीन एक श्लोक सांगितलाय की जो थोडासा गूढ आहे. गीतेतलं सगळंच ज्ञान आहे ते सगळं गुह्य ज्ञान आहे. आणि या गुह्य ज्ञानाबद्दल भगवंत काय म्हणतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनौ वेद न चैव कश्चित्. या आत्म्याचं इतकं वर्णन आता भगवंतांनी केलंय की वस्त्र बदलल्याप्रमाणे तो शरीर बदलतो, अच्छेद्य आहे, अदाह्य आहे वगैरे वगैरे सांगितलं. पण एवढं सगळं आपण ऐकतो, एवढं सगळं वाचतो, एवढा सगळा अभ्यास करतो, पण कळतं का? कळल्यासारखं वाटतं पण काहीच कळत नाही. मग कुणाला कळतं आणि कुणाला नाही? या आत्म्याचं खरं ज्ञान कुणाला झालंय, खरं आत्मज्ञान कुणाला झालंय तेही आपण बघणार. म्हणजे या जगामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत, विविधता तर आहेच आहे. काही लोक काय करतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, या आत्म्याकडे आश्चर्याप्रमाणे पाहतात. आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, काही लोक या आत्म्याबद्दल खूप बोलतात, खूप काय प्रवचन देतात, भाषणं देतात. आश्चर्यवत चैनमन्य शृणोति, काही लोक याच्याबद्दल नुसतं ऐकतात. आणि श्रुत्वाप्येनौ वेद न चैव कश्चित्, पण ऐकून सुद्धा पूर्ण या आत्म्याचं ज्ञान झालंय असं होतं का? असं होतच नाही. म्हणजे या जगामध्ये विविधता आहे, पण विविधतेमध्ये सुद्धा फार चांगले प्रकार आहेत. काही लोकांना खरंच ब्रह्मज्ञान झालेलं असतं, ते लोक काय करतात, ते दुसऱ्यांना सांगायलाही जात नाही. खरं म्हटलं, जनी जाणता तो मूर्ख आहे. जो स्वतःला जाणता म्हणतो की मला आत्मा कळला बरं का, त्याला काहीच कळलेलं नसतं. आणि ज्याला खरा आत्मा कळलाय तो सांगायलाच येत नाही. म्हणजे काही लोक असे म्हणतात की ज्यांना खरं आत्मज्ञान झालंय ते स्वतः काय करतात, ज्ञान झाल्यानंतर त्यांच्या एकांतवासामध्ये, हिमालयामध्ये म्हणा किंवा कुठेही एकांत स्थळी निघून जातात, स्वतःच्या आत्मचिंतनामध्ये रममाण होतात. दुसऱ्या प्रकारचे जे ज्ञानी लोक आहेत ते म्हणतात की मला जे ज्ञान मिळालंय ते मला इतरांना सुद्धा द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी. असे संत कुळीचे जे लोक आहेत, संत आहेत, महात्मे आहेत, विभूती आहेत, असे लोक दुसऱ्यांना सुधारायचा प्रयत्न करतात. त्यांच्या कल्याणासाठी धडपडणारे लोकही असतात. तिसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते श्रवण करतात आणि त्यांना थोडंसं समजतं. श्रवण भक्तीला फार महत्व आहे. अगदी नवविधा भक्तीमध्ये सुद्धा पहिली श्रवण भक्ती सांगितलेली आहे. ही श्रवण भक्ती करणारे काही लोक जे असतात ते अनेक वेळा श्रवण करून पुन्हा पुन्हा ऐकून त्यांना थोडंसं समजायला लागतं. श्रुत्वा, त्यामुळे इथे म्हटलेलं आहे आश्चर्यवत चैनमन्य शृणोति, काही लोक ऐकतात, त्यांना ऐकायला खूप आवडतं आणि थोडंसं समजतं. चौथ्या प्रकारचे लोक आहेत ते पुष्कळ ऐकतात पण समजत काहीच नाही. भरपूर श्रवण करून काहीच न समजणारे असेही लोक आहेत. आणि पाचव्या प्रकारचा जो गट आहे तो या कशाकडेच वळत नाही. ते म्हणतात आमचं खाओ पिओ मजा करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी, असं ते त्यांचं आयुष्य आहे
किंवा चार्वाकांच्या भाषेत म्हटलं, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जाऊ दे ना, तुम्ही काय ते आत्मा देह काय बोलताय ते आम्हाला काही नको. यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत खा प्या मजा करा. कशाला ते काहीतरी करायचं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा या देहाचं भस्म झाल्यावर पुन्हा मिळणार आहे का आम्हाला अशी मजा करायला, असे मानणारेही लोक आहेत. असे 5 प्रकारचे लोक ह्या जगात आहेत. म्हणजे कुठले कुठले आहेत तर पहिले आहेत ते अवधूत म्हटलेले आहे, की जे स्वतः आत्मज्ञानी आहेत पण त्यांनी कुणाला उपदेश केला नाही. अवधूत किंवा अत्यंत योगी सिद्ध पुरुष आहेत, ते एकांतवासात जातात. दुसऱ्या प्रकारचे आहेत ते संत लोक आहेत, महात्मे लोक आहेत, ते लोकांमध्ये मिसळून राहतात पण लोकांना बोध करतात. तिसऱ्या प्रकारचे श्रवण भक्ती करणारे आहेत, ते उत्तम भक्तामध्ये मोडतात. त्यांना आवडतं हे सगळं, कळत फारसं काही नसलं तरी थोडंसं कळतं. चौथ्या प्रकारचे लोक आहेत ते फक्त इकडे वळले, मुमुक्षु म्हणजे फक्त इकडे त्यांनी तोंड केलंय, या परब्रह्माकडे आत्म्याकडे किंवा याच्याकडे फक्त ते सन्मुख झाले, असे चौथ्या प्रकारचे लोक आहेत. आणि 5व्या प्रकारचे लोक तर या जगामध्ये बहुसंख्येने आहेत, की ते म्हणतात आम्हाला हे काहीच नको, आम्ही इकडे वळणारच नाही, नको ते अध्यात्म, आम्हाला आपलं चंगळवाद चैन करायचे, मजा करायची, असेही लोक ह्या जगात आहेत. पण ह्या सगळ्या लोकांसाठी, अगदी सगळ्यांसाठी, या 5ही गटांसाठी या भगवद्गीतेमध्ये इतकं मोठं तत्वज्ञान सांगितले, इतकं मृत्यूची अपरिहार्यता तर आपण बघितलीच आहे. तर ही जी अपरिहार्यता आहे, कारण हे सगळं असंच आहे. कारण आत्मा काय आहे, तर आत्म्याला दुसऱ्या प्रकाराने वर्णन करायचं झालं तर त्याला एनर्जी म्हणता येईल. म्हणजे प्रश्नोपनिषदामध्ये याचं फार सुंदर वर्णन आहे. सृष्टी कशापासून निर्माण झाली आहे, तर 2 गोष्टी आवश्यक असतात कुठल्याही उत्पत्तीला, कुठल्याही निर्मितीला, नवनिर्मितीसाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत, प्राण आणि रई, असं त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. प्राण म्हणजे चैतन्य आणि रई याचा अर्थ मॅटर असा आहे. म्हणजे एनर्जी आणि मॅटर हे आवश्यकच आहे. किंवा यालाच तुम्ही शिवशक्ती म्हणा, यालाच तुम्ही प्रकृती पुरुष म्हणा. एनर्जी म्हणजे आत्मा असं जर का आपण म्हटलं तर अगदी सगळ्यांना परिचित असं एक स्टेटमेंट आहे, असं एक विधान आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड. ती तुम्ही नाशही करू शकत नाही आणि तुम्ही उत्पन्न करू शकत नाही. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड, त्याचं फक्त परिवर्तन करू शकता. पण हा आत्मा असाच आहे, आत्मा म्हणजे चैतन्य, आत्मा सर्वगत चैतन्य आहे आणि तोच तुम्हा आम्हाला ही शक्ती पुरवतो, हे चैतन्य पुरवतो. आणि म्हणून त्याचा आदर करायचा आहे. पण देहाबद्दल फार आसक्ती नाही ठेवायची, देहाचा शोक तर करायचाच नाही, कारण मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हाच आपलं रिटर्न तिकीट काढलेलं आहे. कधीचं आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, पण आपलं रिटर्न तिकीट आहेच तयार आहे. कधी जायचंय माहिती नाही, त्याच्यासाठी तयारी सुद्धा आम्हाला करता येत नाही. बाकीच्या प्रवासासाठी आम्ही खूप तयारी करतो, काहीतरी खाऊचे डबे भरतो, कपडे वेगवेगळे प्रकारचे नवीन नवीन घेतो. पण ह्या प्रवासासाठी आम्हाला काहीच करायचं नाही आहे. पण जेवढा वेळ हातात आहे, जेवढं आयुष्य आम्हाला मिळाले ते फक्त सत्कारणी लावायचे. त्याच्यासाठी काय करायचे, स्वकर्म स्वधर्म हेच आचरणात आणलं तरच अर्जुना या आयुष्याचं तुझं कल्याण आहे. आणि पुढच्या भागात आपण तेच बघणार आहोत की अर्जुन क्षत्रिय आहे, त्यामुळे युद्ध करणं हे त्याचं कसं कर्तव्य हेच बघणार आहोत. आपण आता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.